हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 15 एप्रिल 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या विषयाकडे. तर नेक्स्ट जनरेशन ऑफ शोर पेट्रोल वेसल कार्यक्रमाअंतर्गत भारतीय नौदलासाठी बांधण्यात आलेल्या पहिल्या स्वदेशी युद्धनौकेचे नाव आहे INS शची असे नाव आहे. पंजाबमधील रोपर जिल्ह्यामध्ये नांगल शहरात उत्तर भारतातील पहिला काचेचा पूल उभारला जाणार आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट MLC 2026च्या हंगामात खेळणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू बनलेला आहे. ओडिसा राज्यात भारतातील पहिला स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प उभारण्यात येत आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानात आहे. पुढे पाहूया. दरवर्षी 1 ते 7 एप्रिल दरम्यान भारतात अंधत्व प्रतिबंध सप्ताह पाळला जातो. रूपा बैरही तायक्वांदो खेळाशी संबंधित आहे, जिने जागतिक स्तरावर 5वा क्रमांक गाठणारी पहिली भारतीय ठरलेली आहे. पुढे पाहूया. आसामचे मॅन विथ द गोल्डन बूट म्हणून ओळखले जाणारे गिल्बर्टसन संगमा यांचे वयाच्या 71व्या वर्षी गुवाहाटी येथे निधन झाले. मायक्रोसॉफ्टने चंदीगड विद्यापीठ येथे भारतातील आपले पहिले AI स्किल सेंटर AI फॉर एव्हरीवन सुरू केलेले आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत भारत जगातला तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश बनलेला आहे. पुढे पाहूया. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत इक्विनिक्स कंपनीच्या MB3 या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे. भारताचा पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडू राज्यातील कल्पक्कम येथे उभारण्यात आला आहे. मुद्रा योजना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केली होती. 2026 रोजी 11 वर्षे पूर्ण झालेली आहे. नागरिक केंद्रित प्रशासन बळकट करण्यासाठी व नागरी सेवांमधील क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने साधना सप्ताह 2026 हा देशव्यापी उपक्रम 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. स्वित्झर्लंडला जगातील सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम क्रमांक मिळालेला आहे. राष्ट्रीय युवा HIV आणि एड्स जागृती दिन दरवर्षी 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. SMOPS 2026 नावाची आंतरराष्ट्रीय अंतराळयान मोहीम संचालन परिषद बेंगलोर येथे आयोजित करण्यात आली आहे. पुढे पाहूया. संयुक्त अरब अमिरातीने जगातील पहिले व्यावसायिक अप्पर 6 GHz इंटरनेट नेटवर्क सुरू केले आहे. भोपाळ प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय हे दिव्यांग अर्जांसाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे भारतातील पहिले पासपोर्ट कार्यालय ठरलेले आहे. तेलंगणा राज्य सरकारने कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे. भारत आणि इजिप्त 9 ते 17 एप्रिल 2026 दरम्यान सराव चक्रीवादळाची 4थी आवृत्ती आयोजित करत आहेत. भारतातील पहिला चालकरहित पॉड टॅक्सी प्रकल्प महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात येत आहे. दरवर्षी 9 एप्रिल रोजी CRPF शौर्य दिन पाळला जातो. पुढे पाहूया. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पोषण पंधरवडा 2026च्या 8व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोअरद्वारे एप्रिल 2026 मध्ये सिक्कीम राज्यात ऑपरेशन हिमसेतू सुरू करण्यात आले. तर फ्रेंड्स, थांबूया तेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.